कोकिसरे गावाजवळ एक रेल्वेचं ओपन फाटक आहे। या फाटकावरून दिवसाला जवळजवळ रेल्वेच्या 60 गाड्या त्या ठिकाणून जातात। कोकण रेल्वेकडनं आम्ही 50% लागणारं उड्डाणपुलासाठीचा निधी मंजूर करून आणला। उर्वरित डीपीडीसीने त्यांचं मान्य केलं। लवकरच ते उड्डाणपूल त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेलं बघायला मिळेल। वैभववाडीमध्ये एसटी स्टँड नव्हतं। या एसटी स्टँडसाठी जागा निश्चित केली आणि मग एसटी स्टँडसाठी मंजुरी करून घेतली। लवकरच वैभववाडीला एक छोटंसं एसटी स्टँड त्या ठिकाणी बघायला मिळेल। 2 कोटी रुपये ITI येऊन पडलेले होते। यासाठी आमच्याच एका नातेवाईकांची त्या ठिकाणी 2 एकर जागा मोफत दिली। ही मोफत जागा त्या ठिकाणी देऊन लवकरच आता वैभववाडीसाठी अद्ययावत असं ITI केंद्र सुरू लवकरच होईल। वैभववाडी आणि नजीकच्या गावामध्ये ऊसाचं पीक आता भरपूर प्रमाणात येऊ घातलेलं आहे। जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 70,000 टन त्या ठिकाणी ऊस उत्पादित होतो। यांच्यासाठी एक ऊसांचं मार्गदर्शन केंद्र असावं, एक ऊस संशोधन केंद्र असावं म्हणून एक ऊस संशोधन केंद्र मंजूर करून घेतलं। आम्ही शेतकऱ्यांना मक्याचं बी देतो। या मक्याचं बी दिल्यानंतर त्याच्यातून 70 दिवसाने निर्माण होणारं जे बेबी कॉर्न आहे ते त्यांच्या बांधावर जाऊन 35 ते 40 रुपयाला विकत घेतो। हे 35 ते 40 रुपये किलो विकत घेणारं हे बेबी कॉर्न उंडील या गावी प्रोसेस करून जर्मनीमध्ये वा मुंबईमध्ये अशा अनेक ठिकाणी आम्ही ते पाठवतो। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये 9 कंटेनर जर्मनीला एक्सपोर्ट करण्यात आले आहेत। बेबी कॉर्नच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पन्नाचं दुसरं साधन दिलं आणि त्याचं जो काही इतर अवशेष उरतो तो त्यांच्या गाई म्हशींसाठी हिरवा चारा म्हणून वापरण्यात येतो। अशा प्रकारचं काम आम्ही या कोकणामध्ये आणि प्रामुख्याने वैभववाडीच्या भागामध्ये सुरू केलं। मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला म्हणाले होते की ग्रामीण भागाचा विकास म्हणजे शहरीकरण नव्हे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजेच प्रमोदजी जठार, कारण त्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाढा अभ्यास आहे आणि म्हणूनच त्यांनी सामाजिक कार्य करताना सुद्धा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशाच प्रकारची कामे केली। आम्हाला बेबी कॉर्नचं बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं। जवळजवळ 5 गुंठ्यामध्ये 14 क्विंटल चारा आम्हाला उपलब्ध झाला। खरं म्हणजे कणकवली तालुका हा मुंबई गोवा हायवेच्या वरती येतो। खारेपटणपासून सुरू झालेला हा तालुका मतदारसंघ खारेपटण एसटी स्टँड हा एक मुख्य प्रश्न होता। इथे असलेली धर्मशाळा खूप जुनी होती, एसटी स्टँड नव्हता। माझ्या आमदार फंडातून 15 लाख रुपयाचा निधी खरं म्हणजे एसटी महामंडळाला मी दिला। लवकरच या एसटी स्टँडचं भूमिपूजन आपण त्या ठिकाणी करतो। तरळे तालुका व निराळा व्हावा, कणकवली तालुक्यातून काही भाग देवगड आणि कणकवलीचा मिळून तरळेसाठी एक स्वतंत्र तालुका निर्माण व्हावा अशी मागणी आम्ही महसूलकडे सातत्याने करत होतो। त्या प्रस्ताव पूर्ण करून ते काम मार्गी लावलेलं आहे। मुंबई गोवा चौपदरीकरणाचं काम सुद्धा होणं आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहोत। गोपुरी नावाचं एक आश्रम स्थळ त्या ठिकाणी कणकवलीमध्ये आहे। यांच्या असलेल्या जागेमध्ये गोपुरी ट्रस्टची आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि महाराष्ट्राच्या MTDCच्या माध्यमातून आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पर्यटनाच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही लवकरच गोपुरी आश्रमामध्ये एक निराळा पर्यटन प्रकल्प त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। कणकवलीचं आचरेकर प्रतिष्ठान असेल, त्या ठिकाणी सांस्कृतिक फार मोठं केंद्र व्हावं अशी सुद्धा आमची संकल्पना त्या ठिकाणी आहे। हेलियम डे आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती सुरू केला कार्यक्रम। आयुका नावाच्या संस्थेला त्या ठिकाणी आणलं, मराठी विज्ञान परिषद त्या ठिकाणी घेऊन आलो, नेहरू सायन्स सेंटरच्या मंडळींना त्या ठिकाणी घेऊन आलो आणि मग दरवर्षी सुरू झाला आमचा 18 ऑगस्टचा हेलियम डे। हेलियमचे फुगे त्या ठिकाणी हवेत सोडण्याचं, विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं एक सेलिब्रेशन आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं। 2007 पासून आजपर्यंत ह्या दरवर्षी आम्ही हेलियम डे साजरा करतो। आजही सिंधुदुर्गातल्या शाळेमधनं विचारलं की हेलियमचा शोध कोणी लावला, तर मुलं चुकून प्रमोद जठार म्हणून सांगितल्याशिवाय राहणार नाही। कसाल या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवरती या सिंधुदुर्गातलं पहिलं अपघात मदत केंद्र सुरू करून घेतलं। महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा एक मेडिक्लेम फॅसिलिटी असावी असा पहिला प्रश्न त्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर पहिल्या अधिवेशनात मांडला। त्याच्यानंतर राजीव गांधी जीवनदायी मेडिक्लेम योजना महाराष्ट्राला लागू झाली। कणकवलीत एक अद्ययावत क्रीडा संकुल व्हावं ही खरं म्हणजे आमची पुढची योजना आहे।
त्या प्रकारे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला आम्ही बळ देण्याचा प्रयत्न करतो आहे. महिला बचत गटांसाठी आणि महिलांसाठी उद्योग काही सुरू करावेत. त्याचबरोबर मागासवर्गीय जमातींसाठी सुद्धा उद्योग आणण्याचं काम भविष्यात आम्ही सिंधुदुर्गात करणार आहोत. बाबा जेव्हा त्यांच्या लहानपणाबद्दल गोष्टी सांगतात की त्यांनी किती कष्ट घेतले, किती मेहनत केली, हे ऐकून तर मला वाटतं की माझं आयुष्य तर खूप सुखात आहे. राजकारणाव्यतिरिक्त कला, क्रीडा आणि साहित्य यांच्याशीही प्रमोदजींची एक वेगळी बांधिलकी. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी सचिन तेंडुलकर हे एक कोकणाचे सुपुत्र आहेत आणि या कोकणाला सचिन तेंडुलकरच्या रूपाने 4थं भारतरत्न मिळालं. म्हणून आम्ही त्यांचं एक चौक सुशोभीकरण, या हिंदुस्थानातला पहिला सचिन तेंडुलकर नावाचा चौक आम्ही खरं म्हणजे कासारड्याच्या त्या तिठ्यावर केला आहे. आमदार प्रमोद जठारांनी ज्यावेळी सिंधुभूमी कला अकादमी हे स्थापन केली त्यावेळी त्याच्या पहिल्या शिबिरात आम्ही होतो. तर त्याच्यामार्फत मुक्ती या शॉर्ट फिल्म आम्ही बनवली, मुक्ती नावाची, जिला गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटचा बहुमान मिळाला. इकडच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात गॅदरिंग आणि मग पुढे एकांकिका पुढे छान झाल्या तर पुढच्या एखाद्या स्पर्धा परीक्षेतलं यश, ह्याच्या पलीकडे कलागुणांना वाव देणारं काही उपलब्ध होत नसतं. त्या पार्श्वभूमीवर या फिल्म मेकिंग शिबिराच्या माध्यमातून त्यांना या फिल्मच्या संदर्भातली विविध अंग प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. खरं तर प्रमोद मामाला कलेची व खेळाची खूप आवड आहे, म्हणून त्यांनी सारेगम संगीत अकादमीची स्थापना केली. शिवाय कबड्डी सामन्यांचंही ते मोठ्या प्रमाणात आयोजन करतात. सामान्य माणसांच्या मनात जर डोकावायचं असेल तर कला, क्रीडा आणि साहित्य या तिन्ही गोष्टी पायाभूत असल्या पाहिजेत, त्यांच्या मनामध्ये त्या असल्या पाहिजेत आणि प्रमोदजींकडे त्या दिसतात. जेव्हा मी मतदारसंघात असतो तेव्हा माझ्या डोक्यात विधानसभेतलं माझे संसदीय आयुध असतात आणि जेव्हा मी विधानसभेत असतो तेव्हा माझ्या डोक्यात मतदारसंघ असतो. हे माननीय गोपीनाथजी मुंडे यांनी मला सांगितलेला पहिला गुरुमंत्र आजही माझ्या लक्षात आहे. राजकारणातल्या या माझ्या सगळ्या गोष्टींचा फायदा समाजासाठी व्हावा याच्यासाठी मी अथक प्रयत्न करत असतो. आम्ही आमदार मंडळ हे करताना आम्हाला अनेक मंडळींचं सहकार्य त्या ठिकाणी लाभतं. प्रामुख्याने माझी धर्मपत्नी, माझी फॅमिली यांचं खरोखर माझ्या पत्नीचं मी आभार आहे की मला एवढा वेळ खरं म्हणजे राजकारणात ती मोकळीक देते. माझ्या व्यवसायातली माझी मंडळी, माझ्या सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे पदाधिकारी की ज्यांनी खरं म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना काहीच मिळालं नाही, मला आमदारकी मिळाली, त्यांना मात्र काही मिळालं नाही, या सगळ्या मंडळींचं मी अत्यंत ऋणी आहे. सिंधुदुर्गातले सगळे वर्तमानपत्र की ज्यांना प्रमोद जठार याला फार मोठं करण्यामध्ये किंवा आमदार करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ती पत्रकार मंडळी, मीडियाची मंडळी, सगळ्या मंडळी, सिंधुदुर्गातल्या कोकणातल्या सगळ्या मंडळींचा, माझ्या मित्रांचा, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एवढंच नव्हे तर काँग्रेसचा आणि दस्तूरखुद्द नारायणराव राणेंचा सुद्धा मी सगळ्यांचा आभारी आहे. आता मोदी युग सुरू झालेला आहे. अच्छे दिन आने वाले नहीं, अच्छे दिन अब आ गए हैं. त्यामुळे या मोदी युगामध्ये जो विकासाची भाषा बोलेल तोच खरं म्हणजे यापुढचं राजकारण करू शकेल. मी आपल्या वाहिनीचं सुद्धा, स्टार प्रवाह वाहिनीचं सुद्धा मी अत्यंत ऋणी आहे की आपण अनेक आमदारामधून प्रथमच पहिल्या एपिसोडसाठी माझी निवड केलीत आणि मला लायक समजलात की अशा प्रकारची एक गोष्ट आपल्या आमदाराची या एपिसोडमध्ये आपण सहभागी होण्यासाठी मला आपण निवडलात. त्याबद्दल मी आपल्या सगळ्या तंत्रज्ञ मंडळींचं मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.